शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. कसं कसं काम करावं याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी विनंती करतो. तुम्ही घ्या. प्रथम आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अखिल भारतीय माळी महासंघाचा हा विधिवत कार्यक्रम होत आहे आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला पहिल्यांदा मी इथं वंदन करतो. आणि आपण सर्वांनी सकाळपासून अतिशय चांगल्या प्रकारे एक व्यवस्था केली, स्वागत केलं, आदर केला, त्याबद्दल सर्वांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. सर्व पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं हार्दिक सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आता कारभारी यांनी जे प्रश्न केले त्या प्रश्नाचं उत्तर देतो. पहिल्यांदा आता निवड झाली, आपण काम कसं करायचं हा एक दिवसाचा प्रश्न आहे. एक दिवस चर्चासत्र घेऊ, त्याच्यामध्ये संपूर्ण कार्यक्रम घेऊ. एक रविवारच्या सकाळी 11 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत एक चित्रपटाला टॉपिक देऊन आपण कार्यक्रमाचा प्रशिक्षण सुरू म्हणून पहिल्यांदा आपण कार्यकारिणी पूर्ण करू. आता गणेश स्वामी ज्या कार्यकारिणी दिलेल्या आहेत त्या कार्यकारिणी ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने अजून दिलेल्या नाही. कसं असतंय, अध्यक्षाची निवड केल्यानंतर अध्यक्षाने त्याची कार्यकारिणी पूर्ण करायची आहे, त्याच्यानंतर तो प्रदेश त्यातून निवडायचा. आपण जे प्रदेशवर पाठवतो किंवा राज्य पाठवतो ती कार्यकारिणी पूर्ण केली म्हणून त्यातले प्रदेशवर पाठवा. आणि मग प्रदेशवर आल्यानंतर प्रदेशचे आम्ही कार्यकारिणी पूर्ण केली तर त्याला याच्यावर पाठवा. अशा पद्धतीची ती रचना आहे. परंतु आता आपल्याला जी कार्यकर्त्याची गरज आहे किंवा कार्यकर्ते आपल्याकडे कमी आहेत, सध्या अजून पूर्ण कार्यकारिणी झालेली नाही. कार्यकर्त्याची मीटिंग लावण्याच्या हिशोबाने आम्ही नियुक्त्या देत आहोत. म्हणजे सरळ मार्ग देत नाही, तीन त्याला नियुक्त्या दिल्या असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ते कार्यकारिणी कशी करायची आहे त्याचं पहिल्यांदा तुम्हाला पत्र पाठवा. जिल्हा कार्यकारिणी कशी करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण कुठली निवड करतो आणि त्यांना काम काय, त्याचे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला भेटेल. तुम्ही स्वतः वाचा. म्हणजे तुम्हाला समजून की आपल्याला काम कुठल्या पद्धतीने करायचं आहे किंवा निवड केल्यानंतर त्याचं कर्तव्य काय आहे, अधिकार काय आहे ते दोन्ही पण त्यात आहे. कर्तव्य काय आहे, त्याला अधिकार काय आहे ते दोन्ही पण आहे. म्हणजे तो बरोबर करणार. आणि त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी तुम्हाला रोज आपलं व्हॉट्सअप चालू आहे आणि रोज व्हॉट्सअपवर आपल्याला जे जे काही कार्यक्रम असतील ते फॉलो करायचे. तर त्या कार्यक्रम बघत जावं. त्याच्यानंतर आपला न्यूज हा व्हॉट्सअप चॅनल आहे, तो पूर्णपणे ओबीसीला आणि आपली भारतीय माळी महासंघाचे 90% बातम्या असतात. बाकीच्या इतर थोड्या काळ असतात, परंतु आपल्या पूर्ण बातम्या पहिल्यांदा असतात आणि बाकीच्या नंतर बातम्या घेतल्या. रोज 10 बातम्या आम्ही टाकतो. तर 10 बातम्यांमध्ये पहिल्या आपली भारतीय माळी महासंघाच्या, दुसऱ्या ओबीसीच्या, तिसऱ्या इतर बातम्या महत्त्वाच्या त्या पण आपल्याला जास्त सल्ला असण्याच्या बातम्या असतात. तर आणि आपला यूट्यूब चॅनल पण आहे, तिथं शिवक्रांती टीव्ही न्यूज, तोही प्रत्येकाने सबस्क्राईब करा. आणि जो पण तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रत्येकाचा, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझा नंबर टाका. हा माझा नंबर कोणता टाकायचा, तर हे तुम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्रकावर खाली जो नंबर आहे तो नंबरमध्ये टाका. जो नंबर आहे तो नंबर कोणताही नंबर टाकायचा असतो. त्या नंबरनं माझ्याकडे तुमचा व्हॉट्सअप ग्रुप येतो आणि व्हॉट्सअप ग्रुप आल्यानंतर त्या ग्रुपमध्ये माझ्या दररोज बातम्या किंवा दररोज माळी महासंघाच्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या पूर्ण आपल्या भारतभरातल्या घडामोडी त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळते. आता तुम्हाला एक पत्रक दिलेलं आहे. ते पत्रक आहे जातनिहाय जनगणना का करावी किंवा जातनिहाय जनगणनेचे फायदे काय, हे पूर्णपणे त्या पत्रकात सांगितलेलं आहे. ते पत्रक वाचल्यानंतर कळेल. आणि त्याच पत्रकाच्या पाठीमागं ओबीसीच्या सर्व मागण्या आहेत. ओबीसीचे अन्याय, अत्याचार किंवा संविधानिक मागण्या किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे
फक्त तुम्ही 3 झेरॉक्स काढायचे आहेत त्याचे. आणि आपल्या इथं कोण निवेदन देणार आहे त्याची एका मिनिटाच्या स्वरूपात त्याची माहिती द्यायचं, तारीख द्यायचं, आणि कुठल्या तुम्ही तहसील कचेरी देणार आहे, जिल्हा कचेरी देणार आहे, त्याचं नाव द्यायचं, जिल्हा अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, अशा पद्धतीने त्यात लिहायचं. आणि 3-4 लोकांची नावं टाकायचे, जे सहाय्य करणारे ते मुख्य पर्यंत टाकायचे, संघटनेचं नाव वगैरे आहे, तो फोन नंबर आहे, त्याचा पत्ता आहे, जो देणार आहे त्याचा, म्हणजे त्याच्यावर सगळं पत्र पण येतं, सरकारी पत्र येतं, काय कारवाई झाली किंवा कारवाईला पाठवलं वगैरे वगैरे येत असतं. तर त्यासाठी पूर्ण ते तयार केलं, त्यात काहीच करायची गरज नाही. म्हणजे 3 झेरॉक्स काढायची, एक त्याची झेरॉक्स त्याचे प्रत्येकावर ते सगळ्यांनी सह्या करायच्या. वरच्या पानावर कॅल्क्युलेटरचं पाठीमागच्या पानावर सह्या करा, पाठीमागच्या पानावर जास्त नसले तर पुन्हा त्याला पानं जोडा. आणि ते निवेदन तहसीलदार साहेबांना झेरॉक्स स्क्रीन पूर्ती करायचे त्याच्या. आणि ते निवेदन एक तहसीलदार साहेबांना देताना एक फोटो काढायचा, तो त्याच्यावर राहील. पुन्हा खाली खिडकीवर आपण यायचं की 2 द्यायची, त्यातली एक पोच आपल्याला घ्यायची आणि ती पोच आपण व्हायरल करायची. किंवा पत्रकाला द्यायचं असेल तर त्या पोचच्या झेरॉक्स काढून परत पत्र करायचं. या पद्धतीनं हे काम अतिशय सोपं आहे आणि ते झालं ते. आणि आता मला 15 ऑगस्टला हे शहरी विभागात नसतात, पण 15 ऑगस्टला ग्रामसभा असतात, ग्रामसभा. तर ग्रामसभा ज्या होतात त्या ग्रामसभेमध्ये ठराव झाला पाहिजे. आपण कुणी ठराव मांडू शकतो त्या ठिकाणी, त्या गावचा रहिवासी पाहिजे आणि तो एकटा आणि त्याच्यावर अनुमोदन केलं पाहिजे, बरोबर आहे. एक सूचक आणि एक अनुमोदन, जो सूचना करणारा तो आणि अनुमोदन, या दोघांनी जाऊन तिथे ठराव मांडायचा आहे आणि तो ठराव पास करून ग्रामपंचायतीमध्ये घ्यायचा. जात न्याय जनगणना झालीच पाहिजे. म्हणजे फायदे काय तुम्हाला पूर्णपणे सांगितलेले आहे. ही एक मुवमेंट आहे. दुसरी मुवमेंट आपली OBC जी मुवमेंट चाललेली आहे. आता ग्रामीण विभागाची त्या ठिकाणी 4 दाखले रद्द झाले म्हणून तो आग पापड चालू झालेले आहे. प्रत्येकाला शिवीगाळ बंधनाच्या शिवीगाळ तो करत आहे. तर त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. कारण जे काही मागायचं तो आपल्याला संविधान पद्धतीने मागायचं आहे, संविधान पद्धतीने मागू द्या. मला एक शिवीगाळ न करता आपण मुलं जे मागायचं आहे की योग्य भाषा वापरून मागा, योग्य भाषा वापरायची, त्याच्यासाठी भाषा आपल्याला वापरायची. हे निषेधार्थ भाषा आहे, त्या भाषेत आपल्याला जायचं नाही. आपल्याला जो अन्याय करतात त्याचा विरोध आपण शासनाला प्रकट केला पाहिजे. म्हणून आपल्या इथून निवेदन तुम्ही जिल्हाधिकारी साहेबाला तुमच्या शहरातर्फे किंवा आपल्या प्रत्येक गावातर्फे तुम्ही दिलं किंवा प्रत्येक संघटनेतर्फे आणि दुसऱ्या संघटना कुणाला रजिस्टर असते तर ते सुद्धा देऊ शकतात. त्याच्यामध्ये त्या संघटनेचं नाव लिहायचं पत्रकाराला आहे का, म्हणजे त्याचं काय अखिल भारतीय मराठी माणसांना असं काय लिहिलेलं नाही आहे. आणि OBC प्रकाशक म्हणून लिहिलेलं आहे ते पत्र, त्याच्यावर प्रकाशक म्हणून फक्त खाली लिहिलेलं. त्यामुळं ते खालचं तुम्ही कट जरी केलं तरी चालेल, आम्हाला त्याच्यातही काही नाही. फक्त ते निवेदन दिलं पाहिजे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अखिल भारतीय मराठी माणसांना नाव दिलं तर अखिल भारतीय मराठी माणसांचं नाव तर आपण लेखक त्यात येणार. अशा पद्धतीने ते निवेदन आहे. आणि हे जात न्याय जनगणना आहे. या जात न्याय जनगणनेबद्दल जास्तीत जास्त प्रबोधना झाला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांकडे पत्रिका केली पाहिजे. पत्रिका तुम्ही किती लोकांकडे पोहोचू शकता त्या पत्रिका मी मला किती पाहिजे तुला देतो. म्हणजे त्या पत्रिकाचे तुम्ही एका गावात 2-5 पत्रिका दिल्या, त्याच्यावर चर्चा केली, एका दिली 2-5 पत्रिका दिली, चर्चा केली. उद्या एकाने वाचून दुसऱ्या किंवा व्हॉट्सअपवरती त्याचा फोटो काढा आणि फोटो टाका. दररोज व्हॉट्सअपमध्ये माझ्या तो त्याचा फोटो येतोच. आपल्या न्यूजमध्ये जी बातमी असते त्याच्यामध्ये त्याचा फोटो आहे, म्हणजे निवेदनाचा आणि आपल्या ह्याचा ते दोन्ही पण आहे. तर हे काम आपल्याला तातडीनं करायचं आहे. आणि पुढचं जे काम करायचं आहे त्यासाठी आपण 1 दिवसात सगळी तुमची कार्यकारिणी पूर्ण झाली, जिल्हा कार्यकारिणी पूर्ण झाली, तालुका कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष नियमाचे काय कार्यकारिणी होऊ द्या. मग काही शाखाध्यक्ष होत असते, शाखाध्यक्ष करा. मग त्याचं शिबिर घ्यायला आपल्याला सोपं जाईल. त्याचं शिबिर आपण साधारण दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीच्या नंतर त्याच्या अगोदर पण घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे. तर ते तुम्हाला माहिती देण्यासाठी अगोदर कार्यकर्ते पाहिजेत आणि कार्यकर्त्यांना मग त्याचं शिबिर पाहिजे. त्याला दिवसभर पूर्णपणे बोलण्याच्या प्रत्येकाला एकतर्फी व्हायला पाहिजे. त्यांचं ऐकून आपल्याला त्याची उत्तरं दिली पाहिजे, समाधान द्यायला पाहिजे. ही भारतीय मराठी माणसांचं
काय काम आहे, काय काम केलं आहे, काय काम करायचं आहे, काय काम करू शकतो किंवा त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला काय अडचणी आहेत त्याच्यावर सुद्धा पर्याय काय आहे ते सुद्धा आपण सांगू. त्याच्या व्यतिरिक्त कोणाच्या काय अडचण असेल तुम्ही केव्हाही मला व्हॉट्सअपवर सांगा, लिहून सांगा, पोस्ट करून टाका. पोस्ट करून टाकल्यानंतर मला सांगायचं पाहिजे की मी पोस्ट टाकलेली आहे ती वाचा. तशी सगळ्या माझ्याकडे आता नाही म्हणलं तर 1000च्या वर व्हॉट्सअप ग्रुप आहे. ते एवढं काय बनवू शकतो महत्त्वाचं मला जे वैयक्तिक तुम्ही फोन केला तेवढा मी बघू शकतो, पूर्णपणे काय बघू शकतो थोडंफार बघू शकतो ते मला आवश्यक आहे तेवढ्या मी बघतो. परंतु आवश्यक असताना सुद्धा सुटून जातात काय त्या सुटून फोन केला किंवा ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये ही अडचण आहे, या माणसाने आपण बोललं काय आहे मला तिथे निवारण करायचं काहीच सोल्युशन करायचं. प्रत्येक गोष्टीचं आपण व्यक्ती सोल्युशन आपल्याला देतो. तुम्हाला कोणतीही सामाजिक असू द्या, शैक्षणिक असू द्या, राजकीय असू द्या, कोणतेही विषय असो, आपल्या इथं कुठलंही राजकारण नाही. म्हणजे राजकारण नाही याचा अर्थ राजकारण करायचं नाही असं नाही. ते कोणत्याही पक्षाचं असू द्या, आपण पक्ष वेगळे राहतो. सगळ्या पक्षाची आपण अखिल भारतीय महिला महासंघ हा सगळ्या पक्षाचा आहे आणि सगळ्या शाखेचा आहे. म्हणजे हे त्याचा विशेष आहे हा अखिल भारतीय महिला महासंघ सर्वपक्षीय आणि सर्व शाखीय. त्याच्यामुळं आपल्या समाजाचा उद्धार कोणत्या गोष्टीमध्ये आहे त्याच्यामध्ये चर्चा होते किंवा त्याच्यावर अंमलबजावणी होते. कोणत्याही एका पक्षाची अंमलबजावणी कुठं होत नाही किंवा कोणत्याही पक्षाचा अजेंडा चालवला जात नाही. कोणाचाही आम्हाला द्वेष करायचा नाही. फक्त त्यातनं काय चांगलं मिळत असेल तेवढंच घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला महात्मा मंदिरामध्ये सावित्रीबाईमध्ये डॉक्टर किंवा समतेच्या विचारावर आपल्याला तसा न्यायाच्या विचारांना कसं जाता येईल, कोणावरही अन्याय न करताना आपल्याला पुढं कसं जाता येईल याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त विचार करायचा आहे. आता जो पाठीमागं बॅनर बघितला तो अखिल भारतीय महिला महासंघाच्या नावावर तुम्हाला बोललो आणि दुसरा जो बॅनर आहे तो महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था नवी दिल्लीची आहे. ती सुद्धा आपणच स्थापन केलेली आहे. त्याचा संस्थापक मीच आहे आणि त्याच्यामार्फत आपल्याला जो ॲक्टिव्हिटी चालू आहे दिल्लीमध्ये सर्व देशामध्ये चालू की आपल्यातले जे काही UPSC ज्याला करायचे आहे, UPSCला जे विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त त्याचं कोचिंग जे आहे ते दिल्लीमध्ये चालतं. ते कोचिंग करण्याचा प्रयत्न आम्ही पुढं करणार आहोत. पण आता सध्या जे कोचिंगला विद्यार्थी प्रिलियम पास झालेले आहेत, प्रिलियम पास झालेल्या त्या विद्यार्थ्याला आम्ही मोफत राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. त्या संस्थेमार्फत आता 2 त्यातनं विद्यार्थी बाहेर पडले, 3 विद्यार्थी बाहेर पडले म्हणजे 3 पास झालेले आहेत. म्हणजे कलेक्टर झालेलं आहे किंवा त्याच्या काही वेगळ्या शाखा असतात त्या शाखेमधून 3 आता झालेले आहेत आणि त्यांना नोकरीचे कॉल घ्या म्हणजे कुठे ट्रेनिंगही चालू आहे. म्हणजे हा उपक्रम आमचा तिथं देश पातळीवर चाललेला आहे. आमची एक इच्छा आहे की देशातले 100 उद्योगपती तयार करायचे. त्याच्यातून प्रत्येकी 1 कोटी घेऊन तिथं 100 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही त्यात राबवणार आहोत. सध्या आमच्याकडे 5 उद्योगपती आहेत. 5 उद्योगपतीने आम्ही 5 कोटी घालून दिल्लीमध्ये 5 कोटीची बिल्डिंग घेतलेली आहे. त्या बिल्डिंगमध्ये राहण्याचीही व्यवस्था केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्तही माळी समाजाची दुसरी बिल्डिंग तिथं बांधलेली आहे आणि त्याच्यामध्येही आम्ही त्यात सदस्य आहोत. प्रत्येकी 1 लाख रुपये देऊन आम्ही सदस्य झालो. तिथं सुद्धा राहण्याची व्यवस्था केलेली आहे. पुढे आपण दिल्लीत केलं तर राहण्याची व्यवस्था पाहिजे असेल तर राहण्याची व्यवस्था सवलतीच्या दरात आम्ही करतो. म्हणजे जिथे AC रूम तुम्हाला 2000-3000 रुपयाला मिळते तेच रूम आपण सवलती दरामध्ये 500 रुपये देतो. तिथं 1000 रुपये सांगतात म्हणून आम्ही सांगितलं तर ते 500 रुपये. म्हणजे एवढं काम आपल्याला त्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे आणि थोडं काम तिथं चालू आहे. आत्ता तिथं मंगलपुरी इंडस्ट्री एरियामध्ये 4 मजली इमारत आहे. असा जेवढा मोठा हॉल आहे, ह्याच्यापेक्षा डबल हॉल आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल हॉल आहे आणि त्याच्याच खाली राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ओपन एरिया पण आहे. म्हणजे असं खाली पण हॉल आहे, वर पण हॉल आहे. अशा प्रकारचं काम आमचं देश पातळीवर चालू आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण गेलेलं आहे. पांडिचेरीमध्ये सुद्धा आपण सभा घेतलेला आहे. पांडिचेरीमध्ये सुद्धा माझी समाज आहे आणि तो सुद्धा पिवळा झेंडा लावून आहे. म्हणजे असं नाही की ते तिथले वेगळे इथले वेगळे. आपल्याला इतर माळी म्हणून त्यांनी पिवळा झेंडा लावून कार्यक्रम केल्या वेळेला 4 लाख लोकांचा केलेला आहे
आपला केंद्रीय मंत्री सुद्धा आहे, म्हणजे आपल्या मनमोहन सिंगच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा होता. तर तिथले जे माळी आहेत त्यांना मणियार माळी म्हणतात. मणियार तो स्वतःच्या पुढं माळी लावताना मणियार माळी लावतात असं तिथं जाऊन आम्ही